बारक्याला जर कोणी काही म्हणलं ते मागं पुढं पाहत नाही, डायरेक्ट हाताच्या बाया मागं केल्या की चाललंच. असं एक घरात पाहिजेच. कारण मोठ्या भावाला जर कोणी नडलं ना तर त्याच्यासोबत भिडायला हे बारकं पाहिजे. घरामध्ये जे बारके असतात ना भाऊ, जे बारके ते लई नमुने असते. ती फिकर मोठं जरा गुणाचं असते आणि बारकं लय डेंजर असते माझं. आणि मी तर नेहमी सांगत असतो, दोन जर भाऊ असले, विकास दादा, दोन जर भाऊ असले ना तर एक जण डेंजर पाहिजे. आणि बहुधा असं होतं, मोठा भाऊ गरीबच असतो, ते बिचारा कोणाच्या नादी लागत नाही, त्याला कोणी काही म्हणलं तरी गपचूप ऐकून घेते. पण बारकं लई पितर असते. बारक्याला जर कोणी काही म्हणलं ते मागं पुढं पाहत नाही, डायरेक्ट हाताच्या बाया मागं केल्या की चाललंच. असं एक घरात पाहिजेच. कारण मोठ्या भावाला जर कोणी नडलं ना तर त्याच्यासोबत भिडायला हे बारकं पाहिजे. कारण लेच गोडी न राहिल्यावर लोक तुमचा फायदा घेतील ना. म्हणून एक पाहिजे ना, एक नाणं नफा तोटा काहीतरी पाहिजे का नाही. नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तसं पाहिजे. म्हणून तेवढ्यामध्ये बहुधा जे लहाने असतात ना ते इपितर असतात. आमच्या घरातही तसंच होतं. मी लय नमुना होतो. असं घर नव्हतं गावात ज्याचं भांडण आणलं नव्हतं मी. त्याच्यामुळं आईनं कदर मला आळंदीला टाकलं होतं. बारके लई इपितर असतात, मला हे सांगायचं.